जिथं रिस्क आहे तिथं कामयाबी फिक्स आहे असं माझं तर म्हणणं आहे. कारण रिस्क घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट कळत नाही. आजकाल सल्ले सगळे फुकट देतात पण अनुभव विकत घ्यावा लागतो. आणि शेती हे असं क्षेत्र आहे की जिथं मजुरांकडून पण शेती परवडत नाही किंवा नुसतं दाखवण्यासाठी पण काम करून चालत नाही. याच्यामध्ये आपण स्वतः चालक मालक स्वतः ज्यावेळेस राबतो त्यावेळेस शेती आपल्या हातामध्ये येते. ज्या घरात सुखी संसार असतो, ज्या घरात आपलं प्रेम असतं त्या घरात थकवा जाणतच नसतो. मला किती जरी कंटाळा आला किंवा काय झालं तरी घरी गेलं आपले माझे म्हणजे नवऱ्यांना किंवा आपल्या मुलांना बघील तर फिनिश. साधारण रील फक्त 30 सेकंदाची असते आणि 30 सेकंद बघायला वर ढकलायला ते सोपं पडतं. पण ह्याच्यामध्ये 30 सेकंद किंवा 30 मिनिट किंवा 30 दिवस याच्यावर आपलं आमचं कष्ट आहे. तर आम्हाला कायम रोजच्या रोज शेतामध्ये वेळ द्यायला लागतो, कष्ट करावं लागतं. ऊन ताण म्हणा किंवा पाऊस वारा प्रत्येक गोष्टी सामोरं जाऊन आपल्याला कष्ट करावं लागतं. आणि आता हे एवढं पीक आपल्याला हाती यायला पर्यंत ह्याला 1 वर्ष गेलं. तेवढ्या 1 वर्षाचं कष्ट आहे म्हणायचं हे. आता 1 वर्ष झालं आम्ही कष्ट करतो तेव्हा हे पीक आम्हाला बघायला भेटलं. नमस्कार, मी पूजा. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा AB मराठी न्यूज वरती स्वागत आहे. आज मी पंढरपूर तालुक्यातील पळशी या गावात आली आणि काही महिन्यांपूर्वी याच गावात याच शेतात मी उभी होते आणि त्यावेळेस निमित्त जरा वेगळं होतं. स्वातीताई माझ्यासोबत आहेत. खरं तर त्यावेळेस एक रील स्टार म्हणून त्यांची मुलाखत आपण घेतलेली. मात्र तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकताय केळीची बाग आहे आणि त्यांच्या केळीची हार्वेस्टिंग चालू आहे आणि त्यातून त्यांना चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळालंय. थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची जी यशोगाथा आहे ते आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय आज दुसऱ्यांदा आम्ही इथं आलोय? खूप छान वाटते. खूप म्हणजे खूप भारी वाटते. एक शेतकरी कन्या असू द्या किंवा एक शेतकरीचे घरचं वातावरण असेल, तुम्ही परत एकदा आमची भेट घ्यायला आलाय, हे तुमचे आपले यशोगाथा मांडायला आला त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद पहिल्यांदा. आणि खूप भारी वाटते. आम्हाला पण खूप छान वाटतंय कारण की अनेक वेळा असं होतं की रील स्टार्स जे असतात, महिला म्हणा किंवा जे काही शेतीविषयक व्हिडिओज करत असतात ते खरं प्रॅक्टिकली शेतात काम करतातच का याची शाश्वती नसते. मात्र तुम्ही तुमच्या या शेतातून जे उत्पन्न काढले त्याच्यातून हे सिद्ध केलंय की तुमचा फोकस जो आहे तो शेतात आहे आणि नेक्स्टली तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काम करताय ते आम्ही बघतोय. खरं तर गेल्या आठवड्याभरापासून आम्ही तुमचे रील्स बघतोय. एक्सपोर्टचा माल आहे, हार्वेस्टिंग चालू आहे, चांगल्या पद्धतीचा दर मिळालाय. या सगळ्या गोष्टी आपण पुढे बघणारच आहोत, कसं कशा पद्धतीने तुम्ही ही शेती केली. मात्र सुरुवातीला मला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की टोटल किती एकर शेती आहे तुम्हाला? आम्हाला 11 एकर शेती. 11 एकर. आणि कधी हा निर्णय घेतला की आपण शेतात म्हणजे केळी लावायची, केळीची बाग लावायची? आमची तशी ही घाई झाली होती. 1-3 दिवसात आम्ही निर्णय घेतला होता. 3 दिवसात? आणि त्यावेळेस खूप मुश्किल होतं रोप भेटणं. पण माझा एक माऊस भाऊ आहे तिकडं सागर म्हणून रोपळ्याला, त्याने ऍडजस्ट करून दिली. मग त्याच्यामुळे आम्ही 1-2-3 दिवसात ह्याचं नियोजन करून लगेच केळी लागवड केली. 1 ऑक्टोबरची आपली लागवड आहे. 1 ऑक्टोबर 2024 ची त्यावेळेस लागवड केली. आणि कोणत्या जातीची, कोणत्या पद्धतीची? ही रायझनशाहीची रोप आहे आपली. रायझनशाहीची व्हरायटी. अच्छा. आणि रोप लावल्यानंतर म्हणजे आपल्याला काय काय अडचणी आल्या काय? हो, ह्याला खूप अडचणी येत्या. करपा म्हणा, व्हायरस, थ्रिप्स अशा गोष्टीला सामोरं जावं लागते सुरुवातीला. आणि ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर डिसेंबरला जास्त थंडी पडते ना, त्याच्यामुळे जास्त प्रमाणात व्हायरसनीच केली जाते त्या. हा, मग त्याच्यामुळे आपण ही फणी बघताय तुम्ही, एवढा माल मोठा इकडे पुढं पण आहे. मी तर बघितलाच नाही एवढा मोठा. साधारण किती किलो वजन असेल याच? आपल्याला 40 किलो पर्यंत एक घड भरलाय. एक घड? हो. आणि एक फणी? एक फणी 5 ते 5.5 किलो पर्यंत भरली. सरासरी 5 किलो पर्यंत भरली एक फणी किलो. हो, चांगल्या पद्धतीचा माल आला. हो. हार्वेस्टिंग चालू आहे वाटतं सध्या? हा, मागल्या 2 दिवसात झाली पहिली हार्वेस्टिंग. आणि आता जेव्हा आम्ही रील बघतो तुमचे, म्हणजे जे काही तुमचे लाखो फॉलोअर्स आहेत ते तुमची रील पाहत असतील, तेव्हा साधारण छान वाटतं की चांगल्या पद्धतीची केळी आलेली आहे, चांगला दर मिळालाय. मात्र त्या पाठीमागचे जे कष्ट आहेत ते आम्हाला AC मध्ये बसून म्हणा किंवा आपल्या आपण जेव्हा फोन स्क्रोल करत असतो तेव्हा ते कष्ट काय आहेत ते आपल्याला कळत नाही. काय काय कष्ट, किती कष्ट लागतात, किती मेहनत लागते? साधारण रील फक्त 30 सेकंदाची असते आणि 30 सेकंद बघायला वर ढकलायला ते सोपं पडतं. पण ह्याच्यामध्ये 30 सेकंद किंवा 30 मिनिट किंवा 30 दिवस याच्यावर आपलं आमचं कष्ट आहे. तर आम्हाला कायम रोजच्या रोज शेतामध्ये वेळ द्यायला लागतो, कष्ट करावं लागतं. ऊन ताण म्हणा किंवा पाऊस वारा प्रत्येक गोष्टी सामोरं जाऊन आपल्याला कष्ट करावं लागतं. आणि आता हे एवढं पीक आपल्याला हाती यायला पर्यंत ह्याला 1 वर्ष गेलं. तेवढ्या 1 वर्षाचं कष्ट आहे म्हणायचं हे. आता
1 वर्ष झालं आम्ही कष्ट करतो तेव्हा हे पीक आम्हाला बघायला भेटलं. जेव्हा चांगल्या पद्धतीचं फळ येतं झाडाला काय समाधान मिळतं. हो, खूप समाधान वाटतं. कारण प्रत्येक शेतकऱ्याला एवढीच अपेक्षा असते की मी केलेलं कष्टाचं चीज व्हावं. आता पिकवणं तर त्याच्या हातात आहे, पण विकणं त्याच्या हातामध्ये नाही. पण ते कमीत कमी पिकवलेलं तर ते आपल्याला समाधान भेटतं. आले छान, मी एवढं त्याला कष्ट केले. आम्ही याला अगदी सुरुवातीला एक 15 दिवस याला ड्रिचिंग करायची लागत. ती रोप लावलं की याला ड्रिप नाही सोडून आम्ही असं छोटं ग्लास असते त्या ग्लासनं असं पाणी होत एक 15 एका रोपाला. एका रोपाला. ते एवढं असं, आणि ऑक्टोबर मध्ये तर खूप ऊन होतं, त्याच्यामध्ये एवढं भयंकर त्रास व्हायचा. पण प्रत्येक गोष्ट आपण ते आम्ही असं म्हणजे विदाऊट म्हणजे बिना स्वार्थी अरेच्या पीक येईल की नाही पुढे माहिती नाही, पण कष्ट करायचं, आपली ताकद ठेवायची, करायचंय ना आपल्याला, ते लावले ना तर ते आणायचंच चांगलं. जिद्द होती. साधारण 1.5 एकराची बाग आहे तुमची. साधारण रोप किती लागली याच्यामध्ये? आपण 1900 रोप. 1900 रोप. बर. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकलेला असतो तो म्हणजे मजूर. कधी कधी अडचणी खूप येतात मजूर मिळायला, त्यावेळेला कसं काय? नाही, मजुरांचा खूप प्रॉब्लेम आहे. कुठं पण जावा शेतकऱ्यांना मजूर आता सध्या भेटतच नाहीत. पण कसं आहे, आपण स्वतः जास्त ह्याच्यामध्ये हे केलं ना, काय म्हणायचं, लक्ष दिलं किंवा आम्ही 80 म्हणण्यापेक्षा एक 75-80% आम्ही दोघंच करतो काम. म्हणजे खुरपायचं काय पण असू द्या. पिल्ली पण काढावं लागतात. हो, पिल्ली पण काढावं लागते. हे काढायचं प्रत्येक ह्याला तसलं वेळ असते तर जर एक 10 दिवसाला ह्याची कापणी करावीच लागते. बर. 10 दिवसाला? जर 10 दिवसाला ह्याची कापणी करावी लागते. अशा पद्धती. मग त्यावेळेला जेव्हा मजूर मिळत नव्हते तेव्हा त्यावेळेस आम्ही स्वतःच काढतो. मजूर भेटले तर छानच आहे, लावतोच मग. आणि नाहीच भेटले तर त्यांची वाट बघत बसण्यापेक्षा आम्ही चालू करतो. साधारण किती हाजरी असते तू? आमच्याकडे बायकांना हे 250 रुपये आणि पुरुषांना हे 500 रुपये. म्हणजे दिवसभर काम केलं? दिवसभर नाही, एक पारगी. एक पारगी. दिवसभराचा आता विषय संपलाय तो मजुरांचा. आता एक पारगीच काम आहे. एक पारगी 9 ते 3. 9 ते 3. त्याच्यामध्ये अर्धा तास जेवाय सुट्टी, 5-10 मिनिटं बसायला, असं एवढं असतं. आता मला वाटतं 10 टन माल तुमचा निघलेला आहे. हो. आणि किती दर मिळाला तुम्ही म्हणाला? त्याला आपण 26 रुपये. 26 रुपये दर मिळाला. बर. आणि साधारण किती अपेक्षा आहे, अजून किती माल निघेल 1.5 एकरातून? 1.5 एकरात तरी 10 टन निघला, अजून एक 40 टन तर निघेल. 40 टन म्हणजे टोटल 50 टन एवढा माल जो आहे तो या 1.5 एकरातून मिळतो, निघतोय. आता दर वाढलेत असं वाटतं. वाढलेत 2 रुपये. पण तरी आपण तोच 26 रुपयांचा जरी दर घेतला तर 50 टनचा 26 रुपयाने जर घेतला तर 13 लाख एवढं उत्पन्न जे आहे ते तुम्हाला एका वर्षाच्या आत मिळाले होते. सगळं. त्यानंतर खर्च जो आहे टोटल ह्या बागेसाठी ह्याला आपल्याला आतापर्यंत एक 2 लाख रुपये खर्च लागणीपर्यंत, अगदी इथपर्यंत म्हणजे काढणीपर्यंत 2 लाख खर्च टोटल पूर्ण. म्हणजे तरी 13 लाखातून आपण 2 लाख वजा केलं तरी निव्वळ नफा जो आहे तो 11 लाखांचा नफा जो आहे तो स्वातीताईंना मिळालेला आहे. खरं तर ताई, एक महिला म्हणून बऱ्याच जबाबदाऱ्या असतात. म्हणजे कुठलीही असो, ते जॉब करणारी असो किंवा शेती करणारी असो, घराचं काम सांभाळावंच लागतंय. मुलं बाळ, सगळा संसार जो आहे तो सांभाळावा लागतो. तिने एकटीने सांभाळावं लागतंय. कसं मग काय तारेवरची कसरत होती? मग रोज तारेवरची कसरत. म्हणजे मलाच एकटीला नाही, प्रत्येक महिलांना ती त्या गोष्टीने सामोरं लागते. तिचा एक हात किचन मध्ये, एक हात हॉल मध्ये, एक हात पोरांच्या शाळेकडे, डब्याकडे. म्हणजे प्रत्येक गोष्टी बघा, एका घरात महिला नसेल तर पूर्ण अख्खं घर थांबतं. म्हणजे जाग्याला थांबतं. पण तीच महिला घरात असेल तर सगळ्या गोष्टी घडून जाते त्या. अशा प्रत्येक गोष्ट आपण मनात जिद्द ठेवायची, अरेच्या ही मला करायचं. तर त्याच्यासाठी कोणती गोष्ट अवघड नसती, कुठल्याच महिलांसाठी नसते. फक्त मनात ताकद ठेवायची. आता प्रत्येकांना वाटतं की शेतकरीच्या बायकांना खूप काम असतं, तिथं मुली आपल्या सुखी राहू शकत नाही त्या, किंवा ह्या शेतकऱ्यांना पैसा भेटतच नाही. आता ह्या सगळ्या म्हणजे मोडीत निघल्यात ह्या गोष्टी. आपण जर कष्ट केलं किंवा आपण जर प्रामाणिक सातत्य ठेवलं तर यशस्वी होतोच. आणि असं नाही की शेतकऱ्यांना पैसा भेटत नाही, तर ते प्रत्येक गोष्टीतनं एखाद्या वेळेस ठीक आहे जातो, एखाद्या म्हणजे काही गोष्टींना रेट भेटत नाही, काही आपल्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचं जातं पीक हाताशी आलेलं, किंवा आता वारा पाऊस, वाऱ्याची पण ह्याला खूप भीती ते. ह्या वाऱ्यासाठी आम्ही हे बांधून घेतले. म्हणजे ऑक्टोबर मध्ये लागवड आहे म्हटलं तरी चैत्राचं वारं वगैरे त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येक झाडाला पूर्ण प्लॉट बांधावा लागतो एकमेकांना, असं नाहीतर मग ते झाड पूर्ण खाली पडतं.
मग आणि बऱ्याच घटना घडल्यात म्हणजे अवकाळी जेव्हा हो. पाऊस पडला तेव्हा सुद्धा आम्ही बातम्या केल्या बऱ्याच पाहिल्या की अख्खीची अख्खी जी बाग आहे ती झोपली होती. आपली पण ही पूर्ण अशी खाली कल्ली होती, पण हे पट्टी कंपल्सरी बांधावं लागते, त्यामुळे प्लॉट पडत पूर्ण बागेला बांधले, पूर्ण बागेला बांधावं लागते. तर मला जो विषय विचारायचा होता तो राहिलाच. खरं तर जेव्हा काम करत होता दिवसभर, शेतकऱ्याचं कसं शारीरिक कष्ट आहे सगळं, काय असं घरी जाऊन परत स्वयंपाक हे सगळं काय वाटत होतं का, कशाला हे जीवन असलं नको, असं कधी दमल्यासारखं होत होतं का? नाही, दमल्यासारखं तर हे बघा, काम केलं तर म्हणजे माणसाला शेवटी माणूस आहे, शरीर आहे. आता निर्जीव मशीन सुद्धा माणूस ठेवतो 1 तास बंद, जेसीबी म्हणा किंवा कोणतीही वाहन चालक असेल ते सुद्धा रेस्ट ठेवते. आणि आपण तसं जीव चालतं बोलतो माणूस ते म्हणजे थकणारच की. पण तरी कसं आहे, ज्या घरात सुखी संसार असतो, ज्या घरात आपलं प्रेम असतं, त्या घरात थकवा जाणतच नसतो. मला किती जरी कंटाळा आला किंवा काय झालं तरी घरी गेलं आपले माझे म्हणजे नवऱ्यांना किंवा आपल्या मुलांना बघील तर फिनिश. मग परत चांगला एकदम फर्स्ट क्लास स्वयंपाक करत होता, जेवत होता आणि सगळं समाधानाची झोप. समाधानी म्हणजे कोणत्या गोष्टीला असं बघा, काय काय आपण म्हणतो आता, काही काही मुलींना खूप असं ऐश्वर्याची जिंदगी असते, काय काम नाही काय नाही, पण त्या घरामध्ये कशी काही वातावरण. माझी बेस्ट फ्रेंड म्हणजे माझ्या वर्गातली क्लासमेट आहे, अशा गोष्टीला सामोरं जाते. मग आता तिचं नाव नाही मी सांगत, पण ती छान आहे, सगळं तिचं सरकारी नोकरी आहे, त्यांच्या मिस्टरांना वगैरे, पण कोणत्याच गोष्टीला असं फ्रीडम नाही, सारखं ते जीवन दबून. मग तशा गोष्टींना काय उपयोग आहे? म्हणजे आई वडिलांनी जरी चांगला पैसा चांगलं घराणं बघून दिलं तरी मला वाटतं शेती ज्यांच्याकडे आहे त्यांना स्वातंत्र्य पण आहे. आणि खरं तर तुमच्या बाबतीत ते प्रकर्षाने जाणवतं दिसतं, कारण की तुम्ही ट्रॅक्टर चालवताय, तुम्ही हे सगळं तुम्ही जे 11 एकर म्हणताय ते सगळं हँडल करताय, आणि त्याचबरोबर तुम्ही सोशल मीडियावरती सुद्धा एक चांगलं करिअर जे आहे ते बनवून दाखवलेलं आहे. खरं तर काय कमेंट्स काय पद्धतीच्या असतात जेव्हा मला निगेटिव्ह कमेंट असे येतच नाही, म्हणजे सगळ्या चांगल्या बोलतात लोक, पण त्या गोष्टी म्हणजे त्याच्या पाठीमागं पण काही कारण आहेत बरं का. कारण आपण जसा विचार करतो, आता काही काही लोक म्हणतात ह्या फक्त दाखवण्यासाठीच काम करतात किंवा, आणि शेती हे असं क्षेत्र आहे की जिथं मजुरांकडून पण शेती परवडत नाही किंवा नुसतं दाखवण्यासाठी पण काम करून चालत नाही. याच्यामध्ये आपण स्वतः चालक मालक स्वतः ज्यावेळेस राबतो त्यावेळेस शेती आपल्या हातामध्ये येते. आणि तसं मग माझ्या मिस्टरांची पण साथ आहे मला. त्यांचं म्हणणं असते तुला प्रत्येक गोष्ट आली पाहिजे, तू कुठल्या गोष्टीत पाठीमागे मागे नाही राहिली पाहिजे असं. मग त्याच्यामुळे त्यांचं साथ आहे का नाही, त्याच्यामुळे मला ती जिद्द मिळते, ती ताकद मिळते. मग ती मी कोणतीच गोष्ट हरू शकत नाही आणि सगळ्या गोष्टीमध्ये एकदम यशस्वी होऊन जातो आपण. खरं तर तुम्ही हार्वेस्टिंगचे व्हिडिओज टाकलेत केळीचे, म्हणजे जेव्हा तुमचं हार्वेस्टिंग चालू होतं तेव्हा पण तुम्ही ट्रॅक्टर चालवताना दिसताय व्हिडिओज मध्ये, हे घडाचं सांगताना दिसताय. मात्र त्या व्हिडिओच्या खाली कशा कमेंट्स आल्या की 26 रुपये किलोने तुम्हाला दर मिळाला आहे, अभिनंदन वगैरे, बऱ्याच कशा पद्धती काय वाटलं? भरपूर छान कमेंट केलेत की आता भरपूर पैसा झाला असेल तुमचा, की छान आता पैसाच पैसा वगैरे. पण तो आता पैशाचा आकडा प्रत्येकाला दिसणार आहे, म्हणजे काय होऊ द्या, 10 लाख होऊ द्या, 15 होऊ द्या, 13, आता 2 रुपयाने दर वाढलाय तर आता अजून ह्याच्यापेक्षा जास्तच पैसे होणार आहेत किंवा रिवर्स आले तरी आता गणपती आले, महालक्ष्मी आले, त्याच्यामुळे लक्ष्मी गणपतीमध्ये कंपल्सरी दर वाढतोच केळीचा. मग तरी सगळ्यांना आता ते आहेत की आता रेट. आणि ह्याला आपण ज्यावेळेस ह्याची येण होते का नाही त्यावेळेस ही घडाला स्पॉट येऊ नये म्हणून आपण ते बडे इंजेक्शन म्हणून आहे, त्याच्यासाठी आपण ते बडे इंजेक्शन याला प्रत्येक घडाला केलं होतं पाठीवच्या पंपानं. ते त्यावेळेस ह्याची अशी क्वालिटी येते, नाहीतर ते मग स्पॉट वगैरे येते. अशा गोष्टींना पण घडाला सामोरं जावं लागतं. अगदी जसं आपण मुलांना जपतो तशा पद्धतीनं आपल्या फळाला त्यांना पण जपायला. पीक कोणतंही असू द्या, त्या आपल्या मुलाप्रमाणेच त्याची संगोपन केलं तर ते पीक आपल्या हाती पडतं. खरं तर केळीचं जर विचार केला तर बऱ्याचदा दर जे आहे ते कमी जास्त असतात. कधी कधी 2 रुपये किलोने सुद्धा केळीला दर मिळत नाही. त्यामुळे एक मोठं रिस्क तुम्ही घेतला असं तुम्हाला वाटत नाही का? हो, नाही, जिथं रिस्क आहे तिथं कामयाबी फिक्स आहे असं माझं तर म्हणणं आहे. कारण रिस्क घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट कळत नाही. आजकाल सल्ले सगळे फुकट देतात पण अनुभव विकत घ्यावा लागतो. त्याच्यामुळे आपण ज्या क्षेत्रात उतरलो ना त्याशिवाय
अनुभव भेटतच नाही. सांगून किंवा दुसरी शेती बघून स्वतःला शेती करता येत नाही. मग आमचं नियोजन नव्हतं तसं, पण बघूया म्हणलं आपण करून. तर ह्याच्या अगोदर आम्ही कधी नव्हती लागवड, पहिल्यांदाच केली. आधी शेवगा होता मला वाटतं गेल्या वेळेस आम्ही जेव्हा. हो, शेवगा पण होता की आहे, पण आता सुद्धा. आणि परत ऊस पण आहे आपल्याकडं. ते ऊसाचं क्षेत्र रिकाम झाल्यानंतर आपण म्हणजे प्रत्येक एकर वाईज तुम्ही वेगवेगळे पिक आहे, त्यामुळे एखाद्या ह्याच्यात तोटा जरी झाला तरी दुसऱ्या पिकात राहतोय. आता 11 लाखांचा आकडा खरं तर खूप मोठा आहे, मात्र त्या पाठीमागे तुमचं कष्टही तेवढंच आहे. म्हणजे युट्यूबचं म्हणा, फेसबुकचं म्हणा, इन्कम आहे तुम्हाला, त्याची शंका नाही. मात्र एवढं राबून शेती करून वार्षिक जर तुमचं उत्पन्न 11 लाख असेल, ते फक्त 1.5 एकरात, आणि बाकीचं आता आहे की आता ऊस पण आलाय. आता नोव्हेंबर म्हणजे पुढच्या सप्टेंबर मध्ये चालू होते तोड. आपला नोव्हेंबर मध्ये जाईल तो 3 एकर आहे. 3-3.5 एकर म्हणजे नोकरी 150 ते 200 टनापर्यंत आपला ऊस जायला. ऊस पण जातो. छान. म्हणजे नोकरी करतात, 9 ते 5 काम करतात, कुठेतरी मग 20,000 50,000 असे पैसे त्यांना महिन्याला मिळतात. मात्र तुमचं जे आहे, म्हणजे जरी महिन्याला नसलं तरी वार्षिक उत्पन्न एवढं मोठं आहे, एवढ्या मोठ्या पद्धतीने उलाढाल जी आहे ती तुमची होती. आणि खरं तर हे एक आदर्शच म्हणावं लागेल शेतकऱ्यांसाठी, कारण की ज्या मुलांनी घरची शेती असून सुद्धा शेतीकडे पाठ फिरवलेली आपण बघतोय, त्या मुलांनी कुठेतरी स्वातीताईंचा, त्यांच्या मिस्टरांचा आदर्श घेणं खूप महत्वाचं आहे. कारण की शेतीला जर आपण ऍज अ बिझनेस बघितलं तर त्यातून चांगला नफा मिळतो. 100%. कसं मग जेव्हा मी म्हंटले मगाशी पण अवकाळी पाऊस आला, अनेक शेतकऱ्यांच्या बागा पडल्या, तर तशा शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता, म्हणजे खचलेले आहेत कुठेतरी? आता शेतीचं एवढं डोळ्यासमोर नुकसान झालेलं बघून कोणत्याही शेतकऱ्याला खचून जाणं सांगावं लागत नाही की खचून जावं लागतं. तो आपोआपच त्याचं कमरट मोडून निघतं. पण प्रत्येक अवकाळी पाऊस म्हणा किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा ही रेट न भेटणं, ह्या अशा गोष्टींना प्रत्येक शेतकरी सामोरं जातोच आहे आणि अजून पण त्याला जावंच लागणार आहे. याची खबरदारी आपण प्रत्येक शेतकऱ्याने घ्यायची की जेणेकरून आपण आता निसर्ग तर कोणाच्या हातात नाही, पण अशा पिकांची लागवड करा जेणेकरून आपल्याला तो शेवटपर्यंत प्रॉफिट भेटणारच आहे. म्हणजे केळी म्हणा, ऊस म्हणा, आजकाल आपल्या सोलापूर जिल्हा आता सगळ्यात जास्त केळी निर्यातीसाठी ठरतोय. आणि अशा पिकांची लागवड करून करून शेतकरी अजून चांगला प्रगतशील होईल. नवनवीन शेतकऱ्यांचं जे आर्थिक चित्र आहे ते सुधारते तुमच्या बोलण्यातून वाटते, आणि सुधारणारच आहे. चित्र पण तसंच आहे. कारण असं आता केळी एक्सपोर्ट झाल्यापासून तर चांगले दिवस आलेत केळीला. आणि आता अजून म्हणजे मी असं ऐकलंय की अजून 3 देशांनी आपल्या भारतासोबत करार वगैरे काय केलाय एक्सपोर्टसाठी. तर ते छान आहे. मग त्याचा चांगल्या पद्धतीनं फायदा होतो शेतकऱ्यांना. म्हणजे जे आपली स्थानिक बाजारपेठा आहेत त्याच्यापेक्षा एक्सपोर्टला जर माल पाठवला तर जास्त चांगला फायदा होतो. तर अशा पद्धतीनं आम्ही केळी बघतोय तुमच्या, अर्थातच एवढ्या चांगल्या क्वालिटीचा माल आलेला आहे. आणि सगळ्या म्हणजे सरासरी आपण बघितलं ना, सगळ्याच झाडांना अशा चांगल्या पद्धतीचा माल आहे. आणि व्यापारी न दिला तुम्ही? व्यापाऱ्यांना काय प्रतिक्रिया काय होती जेव्हा त्यांनी बाग बघितली? पूर्ण बाग बघायला आले त्यावेळेस म्हणजे असं आपल्याला आपण एक चांगले 10-15 व्यापारी फिरवले असतील. आम्हाला पण अंदाज नव्हता की नेमकं किती माल द्यायचा असतो किंवा असं. मग बघून गेले तर ₹1-2 रुपयाचा फरक पडायचा. कोणी तेवढं 25 न मागायचं, कोणी 24 न, कोणी असं मागत होते. पण ह्यांनी छान शेवा आलेपर्यंत त्यांनी सुरुवातीला नव्हता ठरवला, परत फोनवर त्यांनी ठरवलं नाही म्हणजे आम्हाला काढायचंच आहे. माल चांगला असल्यामुळे त्यांनी मग केलं. अशा पद्धतीनं हा माल बघताय. मोठी फणी आहे, 5.5 किलोची एक फणी तुम्ही म्हणाला. तर अशा पद्धतीनं ही जी यशोगाथा आहे ती आपण पाहिली. मात्र अर्थातच जो आकडा आहे उत्पन्नाचा तो आपण पाहतो, मात्र त्याच्या पाठीमागं दडलेलं जे प्रामाणिक कष्ट आहे स्वातीताईंचं किंवा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं, ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि ते कष्ट त्यांनी प्रामाणिक पद्धतीनं केलं आणि त्याचंच कुठेतरी यश जे आहे ते तुमच्या पदरात पडलेलं आहे. मात्र हजारो लाखो शेतकऱ्यांसाठी स्वातीताईंनी एक आदर्श जो आहे तो निर्माण करून ठेवलाय. आणि अर्थातच या व्हिडिओच्या माध्यमातून जो सगळा मेसेज आम्हाला पोहोचवायचा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचलाच असेल. तर अशाच पद्धतीचे जे नवनवीन व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी पाहत राहा AB मराठी न्यूज, पळशी.